ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हा लोकरीपासून बनवलेला इयरपॉड पाऊच. बनवायला अतिशय सोपा असा आहे. तसेच तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हा खूप छान ऑप्शन आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सुरुवातीला आपण इथे एक मॅजिक रिंग घालून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्या रिंगमध्ये 15 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता दुसऱ्या राऊंडसाठी मी इथे जांभळ्या रंगाची लोकर घेतली. इथे आपण 2 चेन घालून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्याच टाक्यामध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आणि पुढच्या प्रत्येक टाक्यापासून आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. म्हणजे एकूण आपल्याला इथे 30 डबल क्रोशे इथे घालून घ्यायचे. आता पुढच्या राऊंडसाठी म्हणून आपण इथे एक चेन घालून घेऊया. त्यानंतर त्याच टाक्यामध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या टाक्यामध्ये इथे आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. इथे आपण फुलाची पाकळी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यात आपल्याला 2 ट्रिपल क्रोशे बनवून घ्यायचे. आता त्याच्या पुढच्या टाक्यात आपल्याला 2 डबल क्रोशे बनवून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यात परत आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचे. आणि आता सगळ्यात शेवटी इथे स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली फुलाची ही एक पाकळी तयार झाली. अशाच पद्धतीने आपण उरलेल्या 4 पाकळ्या इथे बनवून घेणार आहोत. आता मी इथे पिवळ्या रंगाची लोकर अटॅच करून घेतली. आणि आता आपल्याला इथे सिंगल क्रोशे घालायचं आहे. त्यासाठी मी खालच्या टाक्यातून सुई काढून घेतली. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पुढच्या प्रत्येक टाक्यामधून आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. सगळ्यात शेवटी आपल्याला इथे एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आणि मगाचसारखंच आपल्याला इथे खालच्या टाक्यातून सुई काढून एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही मी पाकळीची इथे बॉर्डर तयार करून घेतली. अशाच प्रकारे उरलेल्या बाकीच्या पाकळ्यांचे आपण इथे बॉर्डर तयार करून घेणार आहोत. आता ही बॉर्डर तयार करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी ते स्लिप स्टिच घालून मी लॉक करून घेतलं. आणि आता आपल्याला इथे 60 चेन घालून घ्यायचे आहेत.
आता आपल्या 60 चेन इथे घालून झाल्यात. आता या खालच्या सेम स्टिचमध्येच आपण इथे स्लिप स्टिच घालून घेणार आहोत. आता आपल्या पाऊचच्या इथे दोन्ही बाजू रेडी झालेल्या आहेत. आता वरच्या बाजूला थोडं ओपन ठेवून उरलेल्या तिन्ही बाजूंना आपण इथे स्टिच करून घेणार आहोत. आता आपला इयरपॉड पाऊच इथे रेडी झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.